नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा जो तुम्ही बघत आहात हा आपला 3.5 एकराचा प्लॉट आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण तूर लागवड केलेली आहे. तूर लागवड केल्यानंतर आणि तूर लागवड जेव्हा केली त्या दिवशीचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही तर आपण 1.25 फुटाचं हे जे ड्रीप आहे, 2 रोपातील अंतर हे 1.25 फूट आणि 2 ओळीतील अंतर हे 10.5 फूट असं एकंदरीत आपलं अंतर आहे. आता आपली जी लागवड आहे ती आहे 21 मेची लागवड. आता वास्तविक कित्येक जणांचं म्हणणं होतं की एवढ्या लवकर तुम्ही जी लागवड करत आहात तर एकंदरीत आपलं जे ऊन आहे, टेम्परेचर आहे हे 43-44 डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं. परंतु मित्रांनो, आपल्याला एकंदरीत लागवडीसाठी जो खर्च होता तो अत्यल्प किंवा कमी होता. त्यामुळे आपण प्रायोगिक तत्त्वावर ह्या गोष्टी करण्याचं ठरवलं होतं. म्हणजे आपला एकंदरीत 3.5 एकरासाठी आपल्याला 3 बॅग बियाणं लागलं आणि मजूर लागले आपल्याला 3. म्हणजे साधारणतः ते जर 900 पकडले आपण आणि हे 900 पकडले तर टोटल आपल्याला 2,000 रुपये खर्च होता. एकंदरीत आपण लवकर लागवड करण्यासाठी किंवा तूर पिकासाठी आपण लवकर जर लागवड केली तर आपल्याला माहिती आहे की निश्चितच उत्पन्नात थोडा फरक करते. त्या अनुषंगाने आपण लवकर लागवड करण्याचा प्रयत्न केला. आता जर बघितलं तर आजची तारीख आहे 2 जून 2026. जर रोप बघितलं तुम्ही तर साधारणतः एवढं झालेलं आहे, म्हणजे एक अर्धा फुटाच्या आसपास 4 इंच 5 इंच आपलं रोप झालेलं आहे आणि टवटवीत आहे. ज्या वातावरणामध्ये असं वाटत होतं की कुठंतरी याला फटका बसेल उन्हाचा, तर तो जर बघितला तर तुम्हाला दिसून येते की कुठल्याच प्रकारे याला फटका नाही. आता आपण मागच्या वेळेस जेव्हा लागवड केली होती 10.5 बाय 1.25, तर त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते चॅनलच्या माध्यमातून आपण टाकलेले आहेत. कशा पद्धतीने आपण जुगाड केला, कशा पद्धतीने आपण एकंदरीत कपाशीचं जे एकंदरीत आपलं ठिबक होतं त्यात आपण तूर पीक घेऊन मधात याच्यामध्ये सोयाबीन घेणार आहोत. मागच्या वर्षी कशा पद्धतीने घेतलं ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेलं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय एकंदरीत बघणार आहोत ती गोष्ट अशी की आपलं एकंदरीत चांगल्या पद्धतीने रोप हे निघून आलेलं आहे, तूर पीक निघून आलेलं आहे आणि याला आता साधारणतः ते 8 आणि हे 2 10-11 दिवस झालेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की तूर पिकासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून पहिला डोस हा साधारणतः 15 दिवसानंतर याच्यामध्ये देत असतो. आता जर बघितलं तर पीक चांगलं आहे, टवटवीत आहे. याला सध्या परिस्थितीमध्ये जर म्हटलं तर कुठल्याच खताची गरज आपल्याला भासून येत नाही. परंतु जर तुम्ही व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं नाही तर एकंदरीत तुमचं जे उत्पन्न आहे हे घटते. आता आपल्याला माहिती आहे की 15 दिवस झाल्यानंतर आपण पहिला डोस याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस आपण याच्यामध्ये हुमणीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी ॲडव्हान्टेज नावाचं एक चांगल्या पद्धतीचं काय म्हणता येईल, बुरशी किंवा हुमणी किंवा इतर रोधक हे वापरलं होतं. कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की यावर्षी आपण कुठलं अजून चांगलं याच्यामध्ये वापरता येईल की जेणेकरून इथं आपल्याला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, खतांच्या याच्यामध्ये आपण किसान कंपनीचं 19-19-19 एकरी 1 किलो याप्रमाणे 15 दिवसाची तूर पीक झाल्यानंतर आपण सोडलं होतं. तर यावर्षीसुद्धा आपलं तेच सोडण्याचा विचार आहे. पण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की एकंदरीत कुठल्या तुम्हाला माहीत असलेलं किंवा तुम्ही वापरलेलं चांगल्या पद्धतीचं खत जे की आपल्या तूर पिकासाठी बेस्ट राहील. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. दुसरी गोष्ट, आत्ता आपल्याला माहिती आहे की 15 दिवस झाल्यानंतर पुढं साधारणतः पीक आपलं जर कुठल्याच प्रकारचा याच्यावरती रोग नसेल तर 1 महिन्यानंतर आपल्याला याची शेंडेखुंडी घ्यावी लागते. आता जर बघितलं तुम्ही तर हे 10 दिवसाचंच रोप आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे ग्रोथ करते आहे. असं वाटलं होतं की कुठंतरी याला उन्हाचा फटका बसेल किंवा कित्येक शेतकऱ्यांनी किंवा कित्येक कृषी केंद्र मालकांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं की एवढ्या लवकर तुम्ही लागवड करू नका. परंतु आपल्याला माहिती आहे की जेवढी लवकर तुम्ही लागवड कराल, म्हणजे साधारणतः 15 मेपासून पुढे जर वातावरण तुमचं बदललं तर मग तुम्हाला विचार करण्याची गरज आहे की लागवड करणे की नाही करणे.
कारण आपल्याला माहिती आहे की 15 मेपर्यंत इतक्या प्रचंड प्रमाणात ऊन आणि उकाडा होता, परंतु जशी 15 तारीख पास झाली त्यानंतर हवेमध्ये चांगलाच असा बदल आपल्याला पाहायला मिळाला. मग त्याच्यात आपले 2-4-5 दिवस इकडे तिकडे झाले आणि त्यानंतर मग आपण विचार केला की चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये लागवड करावी. मित्रांनो, आता लागवडीचे याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. कित्येक शेतकरी टोकनच्या सहाय्याने 8 इंचावर बी पडेल किंवा 9 इंचावर बी पडेल अशा पद्धतीने लागवड करतात. ती पण लागवड चांगली आहे, पण कुठंतरी मागच्या वर्षी आपण ते जे प्लॉट बघितले तर ते अंतर आपल्याला कमी भासलं, किंवा जे 8 इंचावरती अंतर आहे ते फारसं जास्त जर असलं तर निश्चितच त्याचा आपला तूर पिकाला फायदा होईल आणि ते खोड आपलं असं याच्यापेक्षा मोठं होईल. असं एकंदरीत आपण आजूबाजूचे प्लॉट टोकनच्या सहाय्याने लागवड केले होते ते बघितले होते. मग त्यामुळे मागच्या वर्षी जसं आपण 1.25 फुटावर याची लागवड केली, आता कित्येक ठिकाणी आपण बघतो की 1.25 नाही 1.5 फूट किंवा 2 फूट अंतर ठेवूनसुद्धा 2x12 अशी लागवड केली जाते. मधात तुम्ही दुसरं कुठलं पीक घेऊ शकता. जर तुम्ही ते पीक घेत नसाल तर याच्यामध्ये कोरं तूर पीक असं ठेवून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्नसुद्धा शेतकरी काढतात. परंतु आपल्याला माहिती आहे की आता हे एक साधारणतः 8-9 महिन्यानंतर आपलं पीक येईल. मग तोपर्यंत कुठंतरी आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन म्हणा किंवा उडीद म्हणा किंवा असं कुठलं तरी एक पीक घेऊन साधारणतः मधात आपल्याला स्टेबल होता येईल. म्हणजे 4 महिन्यानंतर ते पीक आपल्या घरामध्ये येते. त्या अनुषंगाने काहीतरी थोडाफार का होईना सोयाबीनच्या माध्यमातून फायदा होण्याचा आपण बघत असतो. मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने सोयाबीन लागवड केली होती आणि त्याचा आपल्याला निश्चितच फायदा झाला होता. पारंपरिक पद्धतीने आपण 22 किलो बियाणं टाकून आपल्याला एकरी 6 क्विंटल असा ॲव्हरेज आला होता. यावर्षी जर बघितलं तर आपल्याकडे ड्रीप आहे. जर आपण ड्रीपच्या सहाय्याने याच्यामध्ये 4च ओळी ठेवून, म्हणजे इथे जर बघितलं तर आता हे ड्रीप जर टाकलं समजा, तर या लॅटरलच्या आजूबाजूनं 1 फुटावर टोकन करत जर घेतलं तर तो प्रयोग आपला कसा राहील निश्चितच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. एका पूर्ण ओळीतील अंतर 2 याच्यातील 1/2 असं होईल आणि इकडूनसुद्धा 1/2 असं होईल, कारण 3.5 फुटावरती आपल्या ह्या लॅटरल येईल. तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की तो प्रयोग यशस्वी ठरेल का. एकंदरीत आपल्याला बियाणं त्याच्यामध्ये किती लागेल ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आपली बियाणाची, खतांची आणि सगळ्या गोष्टींची बचत होऊन आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे. मागच्या वर्षी ह्या तूर पिकामध्ये अशाच पद्धतीने लागवड होती, परंतु लेट लागवड होती, 12 जूनला लागवड होती. निश्चितच आपल्याला उत्पन्न चांगलं झालं, कारण पारंपरिकमध्ये आपल्याला 4-4.5-5 क्विंटल व्हायचं, तर आपल्याला ह्या 3.5 एकर क्षेत्रामध्ये एकरी जो ॲव्हरेज लागला 7.5 क्विंटलचा ॲव्हरेज लागला. त्यामुळे त्याच्यापेक्षा लवकर लागवड करून यावर्षी आपल्याला एकंदरीत एकरी 10 आपण हा ॲव्हरेज पकडलेला आहे. तर कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही अनुभव असतील, तुमचे काही एकंदरीत सल्ले असतील तर ते सांगा, आणि ही लागवड तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. याच्यामध्ये जे आपण ड्रीप अंथरून आजूबाजूला टोकन करून एकंदरीत तो सुद्धा प्रयोग करणार आहे, तर तो प्रयोग कसा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तूर पिकामध्ये आपण अंकुरची चारू वापरलेली आहे. सोयाबीन पिकामध्ये आपण मागच्या वर्षी ईगल सीड्सचं ईगल JS 335 वापरलं होतं. ते फार छान वाण आहे. फक्त असं आहे की कित्येक वर्षापासून ते वाण असल्यामुळे त्याच्यामध्ये एकंदरीत कुठंतरी रोगांचं तुम्हाला सांभाळावं लागते. नाहीतर आजूबाजूनं जेवढ्यासुद्धा व्हेरायट्या होत्या त्या आपण बघितल्या तर त्यामध्ये हे वाण सरस होतं. कसं तर हे वाण खालून भरगच्च येते. जर तुम्ही अंतर एक 8 इंच जर ठेवलं 2 रोपातील आणि एकच दाणा जर तिथं असला तर तो एक दाणा इतक्या पद्धतीने, म्हणजे अंगठ्यापेक्षा जाड खोड होऊन त्याला 250 शेंगासुद्धा लागतात. तो सुद्धा प्रयोग आपण बघितलेला आहे आणि त्याचेसुद्धा सेपरेट आपण चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण एकंदरीत याच्यात खत व्यवस्थापन आता कसं करावं, दुसरी गोष्ट होमनी किंवा इतर गोष्टीसाठी आपण ते ॲडव्हान्टेज वापरले होतं, तर यावर्षी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की दुसरं कोणतं याच्यामध्ये वापरता येईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की एकंदरीत आता पुढे याच्यामध्ये कसं करता येईल.
जर बघितलं तर हे फक्त 10 दिवसाचं रोप आहे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने आपलं ग्रोथ करत आहे. जिथं एक आहे तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीने ते वाढत आहे. खाली जर कुठं जर बघितलं तर हे कीटकांनी त्याला दंश केलेला आहे, परंतु पाहिजे असा त्याच्यावर रोग नाही आहे. तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.